तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर खरं तर उमटतायत। बीड हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये सुद्धा जन आक्रोश मोर्चा सध्या निघतोय। संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी द्या अशी मागणी आंदोलक सध्या करतायत। पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा सध्या निघतोय। मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, खासदार बजरंग सोनवणे या मोर्चामध्ये सध्या उपस्थित आहेत। मोर्चाची आपण काही दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये हा जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकदार येत आहेत, त्यांना खंडणी मागितली जाते। त्या खंडणीखोरांना राजाश्रय मिळतोय आणि त्यामुळं महाराष्ट्रात कोणीही गुंतवणूक करणार नाही। त्याला सर्वस्वीपणे भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जबाबदार आहे। त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी या प्रकरणाला जर प्रोत्साहन देत असेल, राज्याश्रय देत असेल, ते अत्यंत निंदनीय बाब आहे। म्हणून या सर्व उच्च पदस्थ लोकांचे ताबडतोब राजीनामे घेतले पाहिजेत आणि आरोपींच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। याकरता समर्थन देण्याकरता मी आलेलो आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, हा मोर्चा नेमका कुठपर्यंत येऊन पोहोचलाय? कसा नेमका प्रतिसाद मिळतोय या मोर्चाला? पुणेकरांनी मोठी गर्दी या जन आक्रोश मोर्चामध्ये केल्याचं बघायला मिळतं। लाल महाल पासून हा मोर्चा सुरू झाला। आता फडके हाऊस परिसरात हा मोर्चा पोहोचलेला आहे। काही वेळात पुढे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा पोहोचेल आणि तिथे जे प्रमुख नेते आहेत त्यांची भाषणं होणार आहेत। या सगळ्या मोर्चेकऱ्यांनी एकच मागणी केलेली आहे, ती म्हणजे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ कडक शिक्षा व्हावी आणि जे आरोपींचे मास्टर माइंड आहेत त्यांना देखील लवकरात लवकर अटक केली जावी। या मोर्चाच्या दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी देखील केली जाते आहे। जे कुटुंबीय आहेत ते या जन आक्रोश मोर्चात सहभागी झालेले आहेत। न्याय मिळावा अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबियांनी दिल्याचं आपण पाहिलं। देशमुख यांचे जे बंधू आहेत त्यांना धमकावल्याचा जो दावा केला जातोय त्याबद्दल देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जे अधिकारी आहेत ते धमकावत असल्याचा त्यांनी आपल्याशी बोलताना दावा केलेला आहे। इतकंच नाही तर या सगळ्या मोर्चाच्या दरम्यान आपण पाहतोय की पुण्यातल्या आजूबाजूच्या परिसरातून जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येनं देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि न्याय मिळावा या मागणीसाठी या जन आक्रोश मोर्चात आपल्याला दिसत आहे। मोठी गर्दी जी आहे ती पुण्यातल्या लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालय या सगळ्या रोडवरती बघायला मिळते आहे। अगदी थोड्या वेळात जिल्हाधिकारी कार्यालयात जेव्हा हे सगळे मोर्चेकरी जातील तिथे सभा जी आहे ती पार पडणार आहे। प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत। आज पुण्यात हा मोर्चा होत असताना काय नेमकी या सगळ्या नेत्यांच्या भाषणातून टीका केली जाते, काय मागणी केली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, या मोर्चाकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।